आयुर्वेद शास्त्रानुसार ग्रीष्म ऋतूमध्ये व्यायाम हा वर्ज सांगितलेला आहे. या काळामध्ये म्हणजे चैत्र वैशाख या 2 महिन्यामध्ये बाहेरील तापमान खूप जास्त असते आणि अशावेळी जर व्यायाम केला तर शरीरामधील घामाचे प्रमाण वाढून आणखी क्षार आणि द्रव पदार्थ शरीराच्या बाहेर पडून थकवा येण्याची, शक्तिपात होण्याची, डिहायड्रेशन होण्याची शक्यता असते. परंतु अशा वेळेला पहाटेच्या वेळी जेव्हा बाहेरचं तापमान थंड असतं, थोडा हलका व्यायाम तुम्ही करू शकता, जसं थोडंसं चालणं, चंद्रनमस्कार, शीतली आणि सितकारी प्राणायाम यासारखे व्यायाम केल्याने आपली तब्येत निश्चितच तंदुरुस्त राहील. ग्रीष्म ऋतूमध्ये एक आवडीची गोष्ट मात्र तुम्ही जरूर करू शकता, ती म्हणजे दुपारची झोप. आयुर्वेद शास्त्रामध्ये दुपारची झोप ही वर्षाच्या इतर काळामध्ये, इतर महिन्यांमध्ये निषिद्ध सांगितलेली आहे. झोपू नये असं सांगितलेलं आहे. याला अपवाद आहे तो ग्रीष्म ऋतूचा. या 2 महिन्यांमध्ये किंवा जेव्हा बाहेर उन्हाळा जास्त असेल तर अशा वेळेला तुम्ही निश्चितच दुपारची वामकुक्षी घेऊ शकता. आता वामकुक्षी म्हणजे काय? वाम म्हणजे डावी बाजू. डाव्या बाजूला जर झोपलं तर आपल्या अन्नाचं पचन व्यवस्थित होतं. जेवणानंतर जेव्हा आपण डाव्या कुशीवर झोपतो तेव्हा आपल्या जठराचं जे ओपनिंग असतं, इसोफेगस आणि स्टमक याच्यामधलं जे ओपनिंग असतं त्याच्यावरती भार येत नाही आणि अन्नाचं रिगर्जिटेशन होत नाही किंवा अन्न पुन्हा अन्ननलिकेमध्ये न येता जठरामध्ये व्यवस्थित त्याचं पचन होऊन ते व्यवस्थित पुढं सरकतं. पुढच्या लहान आतड्यामध्ये किंवा डिओडिनममध्ये ते व्यवस्थित पद्धतीने जातं आणि ॲसिडिटीचा त्रास होत नाही. अन्न पचायलासुद्धा मदत होते.